काय हो, मी ऐकलं तुमची मुलगी लव्ह मॅरेज करणार आहे. तुमच्या पोरासोबत नाही, तुमच्या पोरासोबत करणारे लव्ह मॅरेज. हा, मग तुम्हाला काय एवढी मिरची लागते? मला अजून माहित नाही माझ्या पोरीचं, तुमच्यापर्यंत बरी खबर गेली. तुमची पोरगी छोटी चड्डी घालून बाहेर गेलीये. तुमच्या घरातली चोरली नाही, तुमच्या घरातली चोरली. नाही, आमची नाही. मग आमच्या घरातली होती ना, मग मला का सांगताय? हा, माझ्या समोरून गेली आहे ती आता बाहेर, मी बघितलं तिला त्या चड्डीवर गेली ती. तुम्हाला काय एवढी मिरची लागते मला समजत नाहीये. हे बघा, तुमचा पोरगा पोरीसोबत फोटो बघू. टाकतोय. तुमच्या मावशीची मुलगी तर नाही ना? नाही, मला वाटतं तुमच्या भावाची मुलगी. नाही, मला वाटतं तुमचीच पोरगी. हा? आमची कोण नाही. तुमची कोण नाही ना? मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्यांनी फोटो टाकलाय तर? पोरीचं वय होतंय, तिला बोला ना लवकर लग्न करायला. मी माझ्या पोरीला सांगितलं किती पण वय झालं ना, कधी पण तू लग्न कर, पण लग्न केल्यानंतर ह्या अशा बायकांसारखं वागू नको. दुसऱ्यांच्या घरामध्ये बघायचं काय चाललंय काय नाही. हा, स्वतःच्या संसारात लक्ष द्या असं बोलणार आहे मी तिला. तुमची पोरगी खूपच जाड झाली हो, जरा वजन कमी करा. नाही, मी तिला सांगितलंय तुझं काय पण खाणं पिणं असेल, काय पण लिस्ट असेल तर आपल्या सावंत काकींना सांगत जा. हा, म्हणजे तुम्ही तिला आणून द्याल ना? मी कशाला? तुम्ही नाही आणू शकत ना, मी आणून देते. मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? हा, ती जाडी होते, ती मोठी होते, तुम्हाला काय आहे? तुमच्या पोरीला पोरगा सोडतोय गेटवर. नाही, मीच सांगितलेलं तिला की तुझ्या मित्राला सांग जरा मागे सोडायला. कारण काय आहे, जर आपण कॉलनीमध्ये कळलं ना तर लगेच चर्चा बिर्चा सुरू होऊन जाते. पण आता तुम्ही मला सांगितलं ना, बरं झालं. आता मी तिला बोलेल बिल्डिंग खाली सोडायला सांग. बघा, आता पेढा घेऊन तुमच्या घरीच येणार होते. पोरीने नवीन फ्रीज घेतलं ना, पोरीची कमाई खाता लाज नाही वाटत. तुमच्या पोराची खाऊ. हा, पोरा कमवतो तरी का?